JPG आणि PNG मध्ये काय फरक असतो. सो हाय एव्हरीबडी, वेलकम टू दिस न्यू व्हिडिओ. या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की या व्हिडिओमध्ये मी PNG आणि JPG या फॉर्मॅटबद्दल सांगणार आहे. त्या अगोदर आपण समजून घेऊया JPG आणि PNG आहे काय नेमकं. हे एक प्रकारचे इमेज फाईल फॉर्मॅट असतात. इमेज आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये हवा आहे यामुळे याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. आतापर्यंतचा सगळ्यात जो पॉप्युलर फॉर्मॅट आहे तो JPEG आहे. आता हा JPEG जो फॉर्मॅट आहे तो एक कॉमन फॉर्मॅट आहे. तो कोणत्या पण डिव्हाइसमध्ये चालू शकतो. जर हे लॉसी कम्प्रेशन 90% इमेजला कॉम्प्रेस करत असेल तर मग आपल्याला खूप सारा स्टोरेज आपल्याला भेटतो. त्यामुळे हे सगळ्यात जास्त पॉप्युलर बनलेलं आहे. आता तुम्ही पाहिले असतील की काही इमेजेस, छोटे छोटे इमेजेस जे असतात ते 1 सेकंदाचे किंवा 2 सेकंदाचे ॲनिमेशन त्याच्यामध्ये असते. तर त्या इमेज फाईल फॉर्मॅटला आपण गिफमध्ये ठेवतो. गिफ म्हणजे काय, ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. आणि हे पण लॉसलेस कम्प्रेशनला यूज करतं, त्यामुळे फाईलची साईज कमी होते. आता मेन गोष्ट आहे PNG. PNGचा फुल फॉर्म आहे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. या फॉर्मॅटमध्ये इमेजची क्वालिटी पण चांगली राहते आणि याला आपण स्टिकर म्हणून पण यूज करू शकतो. म्हणजे बॅकग्राऊंड जे आहे ना ते एडिट करू शकतो. याच्यामुळे ह्याला सगळ्यात जास्त एडिटर लोक्स वापरतात. यूट्यूबचं थंबनेल जे आहे ते आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायला हवं याचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे. आणि मी गुगलवर जाऊन हे सर्च केलं, इन विच फाईल फॉर्मॅट द थंबनेल ऑफ यूट्यूब शुड अपलोड. तर गुगलने मला असं काही सांगितलं की अकॉर्डिंग टू यूट्यूब गाईडलाईन अ थंबनेल शुड बी अपलोडेड इन आयदर JPEG, PNG आणि GIF फॉर्मॅटमध्ये आपण त्याला करू शकतो. आणि इथे रिकमेंडेड साईज पण दिली आहे 1280 पिक्सल × 720. ही कोणत्या पण आपण फोटो एडिटिंग ॲपमध्ये आपण हे जी साईज आहे एक्सपोर्ट करताना वापरतो. आणि यापेक्षा पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जी थंबनेलची जी काही साईज आहे, फाईल साईज आहे ती 2 MBच्या वरी नाही पाहिजे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पिक्सल लॅबमध्ये किंवा कॅनवा किंवा पिक्सआर्टमध्ये जेव्हा पण तुम्ही एडिट करतायत ना एखाद्या थंबनेलला, फोटोला, तर या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. म्हणजे तुमचं जे काही थंबनेल वगैरे असेल ते एकदम परफेक्टली ॲक्सेप्ट करेल यूट्यूब आणि तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.